शेतकरी मित्र, आपण पहिल्यापासून मालविका ह्या सोयाबीनचे फोटो टाकतो. तर विगर बायोटेकची जी सोयाबीन आहे, इंदोर इथलची जी सोयाबीन आहे, हिचे आपण पहिल्यापासूनचे मी फोटो तुम्हाला टाकीत होतो, व्हिडिओ टाकीत होतो. पेरणी कशी केली, लागवड कशी केली, पुन्हा आणखीन किती अंतर आहे. आता हे का आपल्या समोर जी ही सोयाबीन दिसते, हिची 2 फुटावर आपण पेरणी केली आहे. 2 फूट बाय 10 इंच, 2 फूट बाय 10 इंच. आता हे 2 फूट अंतर ह्या बाजूचं आहे आणि 10 इंच अंतर ह्या इथं 2 सऱ्या आहेत. हो का, इकडच्या बाजूला एक आहे झाड आणि एक झाड इकडच्या बाजूला आहे. म्हणजे असे 2 झाडं जवळजवळ येतं. एक 10 इंचावर 2 झाडं येतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट 2 फुटावर पुन्हा 10 इंचावर अशा पद्धतीने आपण इथं पेरणी केली. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं दाखवून दिलेलं आहे. तर आज आपण बघणार आहे तर सोयाबीनला शेंगा आपल्या किती लागल्यात. तर आज जवळपास 2.5 महिन्याच्या आसपास सोयाबीनला झालेले आहेत आणि 2.5 महिन्यामध्ये सोयाबीनला शेंगा कशा लागल्यात हे मी आज तुम्हाला दाखवून देणार आहे. ते हो का, बघा तुमच्या डोळ्यासमोर आहे. बघा सोयाबीनच्या शेंगा, बघा हे झाड. आणि एकाच जागेवर नाही, मी तुम्हाला प्रत्येक जागेवर असं दाखवून देणार की सोयाबीनला शेंगा ह्या किती लागल्यात. तर बघा, हे बघा असं मोबाईल खाली घेतल्यानंतर तुम्हाला फक्त हे अशी शेंगा लक्षात येते. नाही बघा, 2 फुटावर सोयाबीन आहे, त्याच्यामुळं इकडच्या बाजूला पण हवा चांगली लागलेली आहे आणि तिकडच्या बाजूला पण हवा एकदम चांगली लागलेली आहे. त्याच्यामुळं शेंगाची संख्या ही एकदम भारी लागलेली आहे ह्याला. ह्या ज्या शेंगा आहेत, ह्या शेंगामध्ये 3 दाणे आणि 4 दाणे अशा शेंगा येतात. हो का, तुम्हाला मी प्रत्येक जागेवर दाखवून द्यायला लागलो. भरपूर प्रमाणात शेंगा लागल्या आहेत. शेंगा लागण्याची जी हे ते बुडापासून आहे. हो का, खाली मातीमध्ये झाड आहे, मातीत त्याचं खोड आहे इथं. बघा इथं बुड आहे इथं, आणि बुडापासून तर शेंड्यापर्यंत असे शेंगा लागले ह्या सोयाबीनला. ह्या सोयाबीनचं हेच विशेष आहे किंवा चांगल्या जास्तीत जास्त शेंगा लागण्याचं ह्या सोयाबीनला प्रमाण आहे. आणि बुडापासून शेंगा लागतात ह्या सोयाबीनला. हो का, एकदम भारी शेंगा लागतात. आणि 2 फूट अंतर असल्यामुळं ह्या बाजूला जे झाड आहे ह्याला शेंगा चांगले लागले आहेत. आणि 2 फूट अंतर असल्यामुळं हवा खेळती राहते. तुम्हाला कुठेही दाखवतो मी. हो का, आतमध्ये आलो, आतमध्ये आल्याच्यानंतर पण आपण जर बघितलं तर तुमची एक गोष्ट लक्षात येईल किंवा तुम्ही तुमच्या वावरात पण चेक करून बघा एकदा. किंवा जे साईडचे जे झाडं असतात साईडचे, बांधाच्या कडीचे, इकडचे तिकडचे असे जे झाडं असतात कडीकडीचे, ज्या जागेवर पातळ झाली सोयाबीन, असे जे झाडं असतात ह्या झाडाला जास्त शेंगा लागत असते. त्याचं कारण असतंय किंवा त्या झाडाला हवा लागते, सूर्यप्रकाश चांगला मिळतोय. त्याच्यामुळं आपण ह्या 2 वर्षापासूनची पेरणीची आपली जी पद्धत आहे ही आपण बदललेली. त्याच्यामुळं सोयाबीनला शेंगा लागण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे आपल्या. कारण की प्रत्येक झाडाला ऊन लागते, प्रत्येक झाडाला हवा लागते आणि असं मोकळं हे भेटल्यामुळं आज सोयाबीनची वाढ बघा किती झालेली आहे. माझ्या मांड्या इतखाली सोयाबीन आहे. हे मी आता उभा इथं, माझ्या मांड्या इतखाली सोयाबीन आहे आणि सोयाबीनला शेंगा एकदम अप्रतिम, म्हणजे असं सांगायला शब्द नाहीत राहिले इतक्या अशा ह्या सोयाबीनला शेंगा लागण्याचं प्रमाण आहे. प्रत्येक झाडाला त्याचं कारण आहे, प्रत्येक झाडाला लागल्यात ह्याचं कारण तेच आहे किंवा आपण 2 फुटावर आपण ह्याची सोयाबीनची पेरणी केली. हो का, एकच झाड आहे, एकच झाड आहे आणि एका झाडाला पण हे शेंगा पहा. बघा, हाय 3-4 दाणे असणाऱ्या शेंगाची संख्या आहे ह्या झाडाला. एकदम भारी सोयाबीन आली आणि लय दाट नाही, लय पातळ नाही, अशा ह्याच्यामध्ये आपण सोयाबीनची पेरणी केली. एकरी 20 किलो सोयाबीनचं बियाणं पेरले. पूर्व पश्चिम अशी सोयाबीनची आपली पेरणी आहे. 2 फुटावर पेरणी आहे. 2 फुटाच्या साईडला पुन्हा 10 इंचाचा तास, पुन्हा 2 फूट, पुन्हा 10 इंच, पुन्हा 2 फूट अशा पद्धतीमध्ये आपली पेरणी आहे. हो का, शेंगाला चॅलेंजच नाही. हो का, बघा कुठेही हात लावू द्या, कोणत्याही झाडाला. आणि शेतकरी मित्रांनो, मागचे जर माझे तुम्ही व्हिडिओ जर जाऊन बघितले तर तुमच्या लक्षात येईल किंवा ह्या सोयाबीनला आपण नॅनो DAPचा वापर केला आहे. हे
जे समोर हे लाकडं दिसतात, हे आमचं इथं तिथं बोर आहे, हे स्टार्टरचं खोकं, हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवून दिलं आहे. किंवा हीच ती सोयाबीन आहे की ह्या सोयाबीनमध्ये आपण नॅनो DAPचा वापर केला आहे. आणि DAPचा वापर केल्यामुळं माझ्या मित्रांनो एक लक्षात आली गोष्ट की लवकर शेंगा लागण्याचा प्रोसेस आहे हे आपलं लवकर झालेलं आहे. 20 दिवसाच्या नंतर आपण नॅनो DAPची फवारणी घेतली ती 20 का 25 दिवसाला. तर ती फवारणी केल्यामुळं शेंगा लवकर भरल्यात आणि चांगल्या मोठ्या टच व्हायला लागल्या. हे पहा, चॅलेंजच नाही सोयाबीनला, म्हणजे चॅलेंज नाही, उत्पन्न पण मी तुम्हाला नक्की दाखवून देईन याचं. शेवटला आपले पोते भरल्याच्या नंतर पण मी तुम्हाला एक व्हिडिओ करीन त्याचा. बघा, कुठंही तुम्हाला असं एकही जागा दिसणार नाही की त्या जागेवर सोयाबीनला शेंगा ह्या कमी लागल्यात म्हणून. बघा, एक ना एक मी तुम्हाला झाड दाखवून द्यायला लागलो. आणि शेंगा पण बघा कशा एकदम फ्रेश आहेत. ह्या एकदम फ्रेश असे शेंगा आहेत, कोणताही रोग नाही, काही नाही, काही नाही. तर 3 दाणे 4 दाणे असणाऱ्या शेंगा आहेत. का हे 4 दाणे इथे 1 2 3 आणि 4, हे असं 4 दाणे असणाऱ्या शेंगाची संख्या पण ह्या सोयाबीनमध्ये चांगली आहे. रोग नाही, काही नाही, काही नाही. आपण ह्याला 3ही फवारण्या ड्रोनने घेतलेल्या आहेत. ड्रोनच्या साहाय्यानं आपण ह्याच्या 3 फवारण्या केलेल्या आहेत. आणि 1 तणनाशकची फवारणी आपण पाठीवरच्या पंपाने आपण हाणली होती. तर बघा, एकदम भारी प्लॉट, 1 नंबर सोयाबीनचा. विगर बायोटेकची मालविका ही सोयाबीन आहे. पुढच्या वर्षी नक्की शेतकरी मित्रांनो मालविका सोयाबीन पेरा, तुम्हाला एकदम चांगल्या प्रकारचं ॲव्हरेज हे मिळून जाईल. पुन्हा एकदा दाखवून देतो शेंगा. जिथं हात लावीन त्या जागेवर तुम्हाला भरपूर अशा शेंगा दिसत्या, कोणत्याही साईडला, कोणत्याही. हे बघा, पुन्हा इकडं पण दाखवतो. एकदम चांगल्या प्रकारे 6 जून ह्या दिवशीची ही पेरणी आहे. सोयाबीन एकदम भारी आली आहे. तर शेतकरी मित्रांनो, गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे. ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनचं बटन दाबून घंटेच्या चिन्हाला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. राम राम.